तो मैं नहीं और मेरा नहीं, इस जानने की क्या निश्चय भया हो. हे 25 तत्व मी नाही आणि हे 25 तत्व माझे नाही. अशा प्रकारे जाणल्यानंतर, याचं ज्ञान झाल्यानंतर काय निश्चय होतो? त्या निश्चयाचं स्वरूप सांगतात. 25 तत्व मी नाही, माझे नाही. प्रत्येक तत्वाविषयी सांगितलं, की मी नाही, माझा नाही. हे त्या तत्वाचं आहे. कोणतं आकाशाचं असेल, कोणतं जलाचं असेल, कोणतं तेजाचं असेल, आहे की नाही? आणि घटदृष्ट्याप्रमाणे मी त्याच्याहून भिन्न आहे. घटद्रष्टा घटरूप होतो का? नाही. त्याप्रमाणे माझा आणि यांचा काही संबंध नाही. बरं. मग हे 25 तत्व जाणले. जाणल्यावर निश्चय काय होतो? त्याचं उत्तर देतात. स्थूल देह और तिनके धर्म, नाम, जाती, आश्रम, वर्ण, संबंध, संबंध, परिमाण, जन्म मरण इत्यादि कभी मैं नहीं और मेरे नहीं यह निश्चय भया. हे 25 तत्व मी नाही आणि माझे नाहीत असं जाणल्यानं असा निश्चय होतो. काय निश्चय होतो? तर स्थूल देह आणि त्याचे धर्म. स्थूल देहाचे धर्म कोणते आहेत? नाम आहे, जाती आहे, आश्रम आहे, संबंध आहेत, परिमाण आहे आणि जन्म मरण. हे सुद्धा मी नाहीत आणि माझे नाहीत अशा प्रकारचा निश्चय होतो. आहे की नाही? तर प्रत्येकाचं वर्णन करतील आता एका-एकाचं कशा पद्धतीनं नाही. नाम में नहीं. आता पहिलं कोण आहे तर नाम होतं ना. देहाचे धर्म काय असतंय? नाम. तर देहाचा धर्म नाम है. तर नाम मैं नहीं और मेरा नहीं ये कैसे जानना? हे नाम जे आहे ते मी नाही आणि हे नाम म्हणजे माझं नाही. हे कशा पद्धतीने जाणायचं हो? तर सांगतात, जन्म से प्रथम नाम नहीं था. जन्माच्या अगोदर नाव होतं का? और जन्म के अनंतर नाम कल्पित है ना? कल कल्पी है. हां. जन्माच्या नंतर नाव कसं आहे? कल्पित आहे. नावाची काय केलेली आहे? कल्पना केली. आणि शरीर के भिन्न भिन्न अंग विषय विचार किए थे नाम मिलता नहीं. ना शरीराच्या भिन्न भिन्न अंगाचा विचार केला. हात म्हणजे आता एखाद्याचं नाव आहे. काय नाव आहे एखाद्याचं? काहीतरी घ्या. देवदत्त. देवदत्त नाव आहे समजा. आहे की नाही? तर देवदत्त म्हणजे हात का? देवदत्त म्हणजे पाय का? देवदत्त म्हणजे पोट का? देवदत्त म्हणजे कपाळ का? देवदत्त म्हणजे बोट का? काय नेमकं देवदत्त म्हणजे? एका एका अंगाचा विचार केला तर नाव काही सापडत नाही. शरीराचे भिन्न भिन्न अंगविषयी शरीराच्या वेगवेगळ्या अंगाच्या ठिकाणी विचार केला तर नाव सापडत नाही. याते यह नाम मैं नहीं. म्हणून हे नाव मी नाही. हे नाम मेरा नहीं आणि हे 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 नाव माझं नाही. तर हे नाम स्थूल देहाविषयी कल्पित है. हे स्थूल देहाविषयी काय आहे? कल्पित आहे नाव, वास्तविक नाही. मैं इस नाम का जानने वाला दृष्टा घटदृष्टा की न्याय इससे न्यारा हूँ. मी या नावाला जाणणारा घटदृष्ट्याप्रमाणे त्या नावाहून भिन्न आहे. ऐसे नाम मैं नहीं और मेरा नहीं यह जानना. अशा प्रकारे नाव म्हणजे मी नाही, नाव माझं नाही असं जाणायचं. दुसरा धर्म कोणता आहे स्थूल देहाचा? जाती. जाती जो वर्ण सो मैं नहीं और मेरी नहीं ये कैसे जानना. है ना? जाती. जाती म्हणजे काय? वर्ण. तर ते मी नाही आणि माझं नाही. हे कसं जाणायचं हो? तर त्याचं उत्तर देतात. ब्राह्मणादिक जाती स्थूल देह का धर्म है. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वगैरे हे जाती कोणाचा धर्म आहे? स्थूल देहाचा आहे. सूक्ष्म देह और आत्मा का धर्म नहीं. सूक्ष्म देहाचा किंवा आत्म्याचा हा धर्म नाही. कोणता? जाती. काय ते लिंग देह और आत्मा तो जो पूर्व देह विषय होवे सोई वर्तमान देह विषय और भावी देह विषयी रहता है की नाही? स्थूल देह विषयीचाच हा जाती धर्म आहे. सूक्ष्माचा किंवा आत्म्याचा नाही. का हो सूक्ष्म देहाचा नाही? है ना? कारण सूक्ष्म देह हा
या देहाच्या अगोदर होता की नाही? आत्मा सुद्धा या देहाच्या अगोदर होता आणि नंतर सुद्धा सूक्ष्म देह राहणार आहे दुसऱ्या देहामध्ये सुद्धा आणि त्यानंतर आत्मा सुद्धा राहणार आहे. जो पूर्व देह विषयी होवे तोही ईस वर्तमान देह विषयी तो सूक्ष्म देह आणि आत्मा पूर्वीच्या देहामध्ये जो होता तोच या देहामध्ये आहे. भावी भावी देह विषय रहता है. भावी म्हणजे पुढे होणाऱ्या देहाच्या ठिकाणी सुद्धा हाच आत्मा राहणार आणि सूक्ष्म देह राहणार आहे. और जाती तो पूर्व देह विषय थी सो इस देह विषय नहीं. जाती मात्र अगोदरच्या देहाच्या ठिकाणी जी होती ती या देहाच्या ठिकाणी नाही. गेल्या जन्मात कोणी ब्राह्मण असेल या जन्मात तो काय झाला क्षत्रिय झाला किंवा गेल्या जन्मामध्ये शूद्र होता या जन्मामध्ये क्षत्रिय झाला ब्राह्मण झाला असं होऊ शकतं. और जो इस देह विषयी है सो अ, अगले देह विषयी रहेगी नहीं है ना. या देहाच्या ठिकाणी जी जाती आहे ती पुढच्या देहाच्या ठिकाणी राहील पुढच्या देहामध्ये राहील असं नाही. या ते जाती स्थूल देह काही धर्म आहे. जाती कोणाचा धर्म आहे? फक्त स्थूल देहाचा आहे. लिंग देह का और आत्मा का धर्म नहीं है. लिंग देहाचा किंवा आत्म्याचा धर्म जाती नाही. और शरीर के अंग विषय विचार करके देखे तो स्थूल देह विषय जात मिले नहीं. शरीराच्या अंगाविषयी अंगाच्या ठिकाणी जर विचार केला शरीराच्या तर जात जात म्हणजे एखादा कोणी ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे काय हो? हात म्हणजे ब्राह्मण का? पाय म्हणजे ब्राह्मण का नाक म्हणजे ब्राह्मण? असा जर विचार केला कशाविषयी? अंगाविषयी शरीराच्या तर काय मिळत नाही? जात मिळत नाही. याते यह जातीमय नाही. म्हणून ही जाती मी नाही, ही जाती मेरी नाही, ही जाती माझी नाही. यह जाती स्थूल देहाविषयी आरोपित आहे. ही जाती कोणाविषयी आहे? कोणाच्या ठिकाणी आहे? स्थूल देहाच्या ठिकाणी आहे. मैं इस जाती का जानने वाला दृष्टा घटदृष्टा की न्याय स्थिर न्यारा हूँ. मी या जातीला जाणणारा घटदृष्ट्याप्रमाणे त्या घटाहून भिन्न आहे त्याप्रमाणे जातीहून भिन्न आहे. ऐशी जाती मैं नहीं और मेरी नहीं है जानना. अशा प्रकारे जाती मी नाही आणि जाती माझी नाही असं जाणायचं. आश्रम मैं नहीं और मेरा नहीं यह कैसे जानना. आश्रम मी नाही आणि आश्रम माझा नाही कसं जाणायचं? त्याचं उत्तर देतात ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ और संन्यासी ये चारी आश्रम भिन्न भिन्न कर्म करने वाले के लिए आरोप करके स्थूल देह विषयी भाने माने हैं. हम्म. 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत ना. हे 4 आश्रम भिन्न भिन्न कर्मानुसार वेगवेगळ्या कर्मानुसार जो वेगवेगळे कर्म करतो ना त्याच्याकरता केलेले आहेत. ब्रह्मचार्याने काय कर्म केले पाहिजे? ब्रह्मचारी धर्म व काव्य अक्षरे. वानप्रस्थानी गृहस्थांनी काय केला? वानप्रस्थ संयोगी वियोग असं आहे ना वेगवेगळे कर्म सांगितलेले आहेत. तर असे वेगवेगळे कर्म करणाऱ्याच्या ठिकाणी म्हणजेच करणारा जो स्थूल देह त्याच्या ठिकाणी आरोपित आहेत. कोण? आश्रम. तो भी मनुष्य मात्र विषय संभवते नहीं. तो भी मनुष्य मात्र विषय संभवते नहीं. याते ये आश्रम में नहीं और मनुष्य मात्र विषय त्याचा अर्थ काय करावा लागेल? हा ते जे आश्रम आहेत की नाही ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी हे सर्व मनुष्य मात्राच्या ठिकाणी संभवत नाहीत. जितके मनुष्य मात्र म्हणून जे आहेत त्यांच्या ठिकाणी आश्रम आहेच असलाच पाहिजे असं नाही. तर हे कशानुसार येतं? कर्मानुसार आपापल्या कर्मानुसार. याते हे आश्रम मैं नाही म्हणून हे आश्रम मी नाहीत. हे आश्रम माझे नाहीत. हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहेत. अशा पद्धतीनं आश्रमाला जाणणारा मी घटद्रष्ट्याप्रमाणे त्या आश्रमाहून वेगळा आहे.
ऐसा आश्रम में नहीं और मेरा नहीं हे जानना. म्हणून आश्रम मी नाही आणि माझं नाही अशा पद्धतीने जाणायचं. वर्ण नाम रंग में नहीं और मेरे नहीं यह कैसे जानना. वर्ण म्हणजे रंग है ना, काळा गोळा. तर हे वर्ण म्हणजे मी नाही आणि काळेगोळेपणा मी नाही आणि माझा नाही. हे कसं जाणायचं हो? गौर श्याम रक्त पीत इत्यादि जो रंग है सो स्थूल देह विषयी प्रत्यक्ष देखिए है. गोरा, काळा, तांबडा, पिवळा हे जे रंग आहेत, ते रंग कोणाचे आहेत? स्थूल देहाच्या ठिकाणी आहेत. स्थूल देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला गेलेले आहेत. और सो स्थूल देह में नहीं. ते स्थूल देह म्हणजे मी नाही. याते रंग भी रंग में नहीं. म्हणून रंग सुद्धा मी नाही. हे रंग मेरे नहीं. हे रंग माझे नाहीत. हे रंग स्थूल देह के. हे रंग कोणाचे आहेत? स्थूल देहाचे आहेत. मैं इस रंगों का जानने वाला दृष्टा घटदृष्टा की नाही इसते न्यारा हूँ. मी या रंगाला जाणणारा घटदृष्ट्याप्रमाणे याच्याहून भिन्न आहे. ऐसे वर्ण में नहीं और मेरे नहीं यह जानना. अशा पद्धतीनं वर्ण मी नाही आणि वर्ण माझे नाहीत असं जाणायचं. संबंध मैं नहीं और मेरे नहीं यह कैसे जानना. संबंध जे आहेत ते मी नाही आणि माझे नाही ते कसं जाणायचं हो? उत्तर देतात, पिता पुत्र गुरु शिष्य स्त्री पुरुष स्वामी सेवक इत्यादि संबंध स्थूल देह के परस्पर प्रसिद्ध मिथ्या माने हैं. पिता पुत्र, गुरु शिष्य, स्त्री पुरुष म्हणजे नवरा बायको, स्वामी आणि सेवक है ना, नौकर मालक इत्यादी संबंध. हे जे संबंध आहेत ते स्थूल देहाचे परस्पर प्रसिद्ध आहेत. स्थूल देहाचे संबंध आहेत है ना, आणि एकूण एकाचे आहेत. आणि हे कसे आहेत? मिथ्या आहेत. मिथ्या मानलेले आहेत. विचार कैसे मिलते नाही. विचार केले करू पाहायला गेलं तर हे सापडत नाहीत. और मैं स्थूल देह से न्यारा हूँ, असंग हूँ. न्यारा असंग आहे. मी स्थूल देहाहून वेगळा आहे आणि असंग आहे. आणि हे जे संबंध कोणाचे असतात? स्थूल देहाचे. यातही हे संबंध मी नाही. म्हणून हे संबंध मी नाही आणि हे संबंध माझे नाहीत. हे संबंध स्थूल देहाविषयी आरोपित. हे संबंध स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहेत. मैं इन संबंधों का जानने वाला दृष्टा घटदृष्टा की नाही इसते न्यारा हूँ. मी या संबंधाला जाणणारा घटदृष्ट्याप्रमाणे याच्याहून भिन्न आहे. ऐसे संबंध मैं नहीं और मेरे नहीं यह जानना. अशा प्रकारे संबंध मी नाही आणि माझे नाहीत असं जाणायचं. परिमाण जो आकार सो मैं नहीं और मेरे नहीं ये कैसे जानना. परिमाण म्हणजे आकार है ना. आकार देहाचा आकार असतो की नाही. उंच, ठेंगणा, जाड, पातळ असं. तर आकार मी नाही आणि माझे नाही कसं जाणायचं हो? उत्तर लंबा लंबा टूका, जाड़ा पतला, टेढ़ा सूधा इत्यादि आकार भी प्रसिद्ध स्थूल देह विषय देखिए है. लंबा टूका म्हणजे उंच लहान, जाडा पतला जाड आणि पातळ, टेढा सुद्धा वाकडा आणि सरळ. हे जे आकार आहेत ना, हे आकार कोणाच्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत? स्थूल देहाच्या ठिकाणीच प्रसिद्ध आहेत असं पाहायला गेले. और मैं स्थूल देह से निराकार हूँ. मी स्थूल देहाहून भिन्न आणि निराकार आहे. याते यामुळं हे आकार मी नाही. हे आकार माझे नाही. हे आकार कोणाचे आहेत? स्थूल देहाचे. मी याला जाणणारा घटदृष्ट्याप्रमाणे याच्याहून भिन्न आहे. कोणाहून? आकाराहून. ऐसे परिमाण में नहीं और मेरे नहीं यह जान. अशा पद्धतीने परिमाण म्हणजे मी नाही आणि माझे नाहीत असं जाणायचं. मैं जन्मवान नहीं और मेरे को जन्म मरण होवे नहीं यह कैसे जानना. मी जन्मवाला नाही आणि मला जन्म मरण होत नाहीत. हे कसं जाणायचं हो? तर उत्तर देतात, आत्मा का जन्म मानिए तो आत्मा अनित्य होवेगा. आत्म्याचा जर जन्म मानला तर आत्मा कसा होईल? अनित्य. तो वार्ता मीमांसक से आदि लेके परलोकवादी जे आस्तिक है तिनको इष्ट नहीं. काय ते जो आत्मा उत्पत्तिवान होवे तो नाशवान भी होएगा. आत्म्याला जर जन्म मानला तर आत्मा कसा होईल? अनित्य होईल. असं जे बोलणं आहे
तर मीमांसकापासून जे सर्व जितके बी कोण आहेत आस्तिक आहेत. आस्तिक शास्त्रकार जे कायला मानतात? परलोक मानतात. दुसरा लोक मानतात. है ना? त्यांना इष्ट नाही. काय इष्ट नाही? आत्म्याला जन्म मानणं. आत्मा उत्पन्न होतो असं मानणं. काय तो जो आत्मा उत्पत्तिमान होवे तो नाशवान भी होवेगा. आत्मा जर उत्पत्तीवाला मानला तर त्याला नाशवान सुद्धा मानावं लागेल. आणि जर आत्म्याला नाशवान मानलं तर पूर्वजन्म विषय नहीं किए कर्म से सुख दुःख का भोग और इस जन्म विषय किए कर्म का भोग से भोग से विना नाश ये दोनों दूषण होवेगे. है ना? पूर्वजन्म विषय नाही किए कर्म से. आता गेल्या जन्मामध्ये केलेले नाही कर्म. कोणतंच कर्म केलं नाही समजा. जर आत्म्याला काय मानलं? जन्म उत्पत्तीवाला मानला तर. तर गेल्या जन्मामध्ये कोणतंच कर्म केलं नाही. कारण जन्मच नाही, एक पहिला जन्म आहे ना. आत्मा उत्पन्न होतो. तर या जन्मामध्ये जे सुख-दुःखाचे भोग पूर्वजन्म विषय नाही किए कर्म से. गेल्या जन्मामध्ये केलेले नाहीत कर्म त्यापासून सुख आणि दुःखाचा भोग आणि इस जन्मविषयी के कर्म का भोग से विना नाश. आणि या जन्मामध्ये केलेले जे कर्म आहेत, पुण्य असो की पाप असो, त्याचा भोग घेतल्याशिवाय त्याचा काय होईल? नाश होईल. अशा पद्धतीनं दोन दोष येतील. दो दूषण होवेगे. है ना? आलं का लक्षात? गेल्या जन्मात कोणतंच कर्म केलं नाही. कारण गेला जन्म नव्हताच. आत्मा या जन्मात काय झालाय? उत्पन्न झालाय. आणि या जन्मामध्ये तुम्हाला चांगले चांगले भोग मिळायला लागले. म्हणजे काम न करता तुम्हाला भोग मिळायला लागले. म्हणजे एखादा माणूस आहे आणि श्रीमंत घरात जन्माला आला आणि एखादा माणूस आहे अतिशय गरीब घरात जन्माला आला. गरीबाला काय? फार दुःख आहे. आणि श्रीमंताला काय? ऐस पैस आहे, मस्त मजा आहे. मग जर आत्मा आताच उत्पन्न झाला, याच जन्मात उत्पन्न झाला, तर एकाला दुःख आणि एकाला सुख कसं काय? भोग आहे की नाही? मग एकाला भोग आहे, एकाला दुःखाचा भोग, एकाला सुखाचा भोग, असा काय झाला? अशी असमानता झाली की नाही? अशी. आणि पुन्हा एकानं पाप केलं आणि एकानं पुण्य केलं. तर पुण्य चांगले कर्म केले, तर त्याचा भोग न मिळताच काय नष्ट होईल ते. कारण पुढचा जन्म तर मानाय जात नाही. तर पापाचं किती पाप केलं तरी त्याचा काय भोग मिळणार नाही. आणि किती जरी पुण्य केलं तरी त्याचा भोग मिळणार नाही. कारण आत्मा कसा आहे? या जन्मात नाश पावणारा आहे आणि या जन्मात अशा पद्धतीचा दोष येईल. अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचे दोष येतात. कर्मवादी के मत में आत्मा को तो कर्ता भोक्ता मानिए. कर्मवादी जे आहेत है ना, मीमांसक इत्यादी, त्यांच्या मतामध्ये आत्म्याला कर्ता भोक्ता म्हणलेला आहे. तो भी जन्म मरण रहित ही मानना होवेगा. कर्ता भोक्ता जरी त्यांना आत्म्याला त्यांनी मानला असलं तरी जन्म मरण रहित मानावं लागेल. और आत्मा के जन्म का कोई कारण भी संभवे नहीं. हा, आत्म्याचा जन्माला कोणतं कारण सुद्धा नाही, संभवत नाही. कशापासून उत्पन्न झाला आत्मा? आत्मा उत्पन्न झाला असं मग कशापासून झाला? आत्मा उत्पन्न झाला तर त्याचं कारण काय? काय ते आत्मा जो कारण होवे तो आत्मा ते भिन्न ही होना चाहिए. आत्म्याचं जर कारण असलं तर ते आत्म्याहून काय म्हणावं लागल? वेगळं म्हणावं लागल आत्म्याहून. आणि आत्म्याहून वेगळं आत्म्याचं कारण जर मानलं तर मग याला आत्मा कसं म्हणता येईल? त्यालाच आत्मा म्हणावं लागल ना. बरं, त्या आत्म्याला एक कारण म्हणावं लागल. असा अनावस्था दोष येईल. आत्मा ते भिन्न तो अनात्मा नामरूप है. आत्म्याहून भिन्न कोण आहे? जगत नामरूपात्मक अनात्मा. त्याला काय म्हणायचं? अनात्मा. सो तो आत्म्याविषयी रज्जू सर्पकी न्याय कल्पित आहे. ते नामरूप आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे कल्पित आहे. या ते कारण बने नाही. त्यांना कारण म्हणता येत
नाही. ते कसे आहेत? अनात्मा आहेत आणि कल्पित आहेत आणि आत्म्याहून भिन्न आहेत. और ब्रह्म तो घटाकाश के स्वरूप महाकाश की नाही, आत्मा का स्वरूपही आहे. आणि ब्रह्माला कारण म्हणावं तर घटाकाश आणि महाकाश याच्यात काय फरक आहे? घटाकाश आणि महाकाशात काय फरक आहे? काही फरक नाही, एकच आहे. हा, उपाधीचं काय असते, पण आहे तर काय एकच. त्या पद्धतीनं ब्रह्माला कारण म्हणावं तर ब्रह्म आणि आत्मा स्वरूपानं एकच आहेत. तीच ते नाही आत्मा का स्वरूपही आहे. ब्रह्म आत्म्याचं स्वरूपच आहे. तीच ते भिन्न नाही. आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही या ते सो कारण बने नाही. म्हणून ब्रह्म कारण होऊ शकत नाही. ताते आत्मा का जन्म नाही म्हणून आत्म्याचा जन्म नाही. और जाते जन्म नाही ताते आत्मा का मरण भी नाही. म्हणून आत्म्याचा जन्म नसल्यामुळं आत्म्याचं मरण सुद्धा नाही. और जाते आत्म्याविषयी जन्म मरण का अभाव आहे? ज्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरणाचा अभाव असल्यामुळं ताते जायते म्हणजे जन्म, अस्ति म्हणजे प्रगटता दिसणं, वर्धते म्हणजे वृद्धी वाढणं, विपरिणमते म्हणजे विपरिणाम परिणाम पावणं, अपक्षीयते म्हणजे नष्ट होणं, आणि अपक्षीयते म्हणजे त्याच्यामध्ये क्षय होणं, आणि नश्यती म्हणजे मरण. इन षट विकार ते बी आत्मा रहित है. आत्म्याच्या ज्याच्या ठिकाणी जन्म येतो त्या ठिकाणी हे काय येतात? अशा पद्धतीचे दोष येणार है ना. त्याच्या ठिकाणी जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, नश्यती असे विकार येणार. ज्याचा जन्म झाला त्याच्या ठिकाणी विकार येईल. जन्मच झाला नाही त्याच्या ठिकाणी विकार सुद्धा येणार नाहीत. म्हणून आत्मा कसा आहे? त्या 6 विकाराहून सुद्धा रहित आहे, भिन्न आहे. याते मैं जन्म मरणवान नहीं, म्हणून मी जन्म मरणावाला नाही. और मेरे को जन्म मरण होवे नाही, मला जन्म मरण होत नाही. मैं जन्म मरण स्थूल देह हे जन्म मरण स्थूल देह को कर्म से होवे है. हे जन्म मरण कोणाच्या ठिकाणी आहेत? स्थूल देह. आणि कशामुळे येतात स्थूल देहाला? स्थूल देहाचे हे धर्म आहे जन्म मरण. आणि कशामुळे आले? तर कर्मामुळे. मैं इन जन्म मरणों का जानने वाला दृष्टा कर दृष्टा की नाही इसते न्यारा हूँ. मी या जन्म मरणाला जाणणारा घटदृष्ट्या प्रमाणे याच्याहून भिन्न आहे. ऐसे में जन्म मरणवान नहीं हूँ नहीं, और मेरे को जन्म मरण होवे नहीं यह जानना. अशा पद्धतीनं मी जन्म मरणवाला नाही आणि माझ्या ठिकाणी जन्म मरण नसतात असं जाणायचं. आता टिप्पण्या कुठे आहेत रे या? अशा पद्धतीनं पंचभूतन की निवृत्ती विषय दृष्टांत क्या है. आता या पंचमहाभूत आहेत की नाही, या पंचमहाभूताच्या निवृत्तीसाठी निवृत्तीकरिता दृष्टांत काय हो असा प्रश्न. तो उत्तर दृष्टांत जैसे कोई को भूत लग्या होवे. एखाद्याला लागलं भूत. सो धानक को नाम पारधिकु बुलाए, डमरू बजाए के, लवनादि 5 वस्तु मिलाए के, इसका बलिदान दे के भूत की निवृत्ती करे. मग एखाद्याला भूत लागलं आणि भूत लागल्यानंतर ते काय करतो? त्या भूत उतरणाऱ्याला बोलवतो. नाही, धानक किंवा पारधी. आता ते काय करायचं? भूत उतरणारा माणूस काय म्हणतात त्याला? भूत उतरणाऱ्याला वैद. वैद. हं. त्या वैद्याला बोलवतो. मग वैद काय करतो? डमरू बजाए. त्या भूत लागलेल्या माणसाजवळ डमरू वाजवतो. पुन्हा मीठ वगैरे काय ज्या 5 वस्तू मिळून काहीतरी बनवतो है ना, भूताला देण्याकरता बली. आणि त्या बलीचं दान करतो भूताला. ती बली देतो आणि मग काय होते? भूताची निवृत्ती होते.
तर सिद्धांत हे झाला दृष्टांत. आता सिद्धांत. तैसे आकाशादिक पंचमहाभूत शरीर रूप होय के जीव को लगे है. आकाशादिक हे 5 महाभूत, पंचमहाभूत शरीरूप होऊन काय होऊन? शरीरूप होऊन जीवाला लागलेत. तिनकी निवृत्ती वास्ते ब्रह्मनिष्ठ गुरु गुरु रूप ध्यान के विधीपूर्वक शरण जाय के. आता या भूताची निवृत्ती करण्याकरता ब्रह्मनिष्ठ जो गुरु आहे हेच कोणी काय? वैद आहे. आणि त्या वैदाला कसं काय जायचं? विधीपूर्वक शरण जायचं. आता विधीपूर्वक शरण म्हणजे कसं जायचं? याच्यावर टिप्पणी पहा. विवेकादी शुभगुण सहित मोक्ष की इच्छा वाला अधिकारी. है ना? विवेकादी कान संपन्न म्हणजे साधन चतुष्टय युक्त होऊन काय मोक्षाची इच्छावाला जो अधिकारी, मोक्षाची इच्छा असणारा जो अधिकारी त्यानं काय करायचं? हात में भेटा लेके गुरु गुरु के शरण होय के. हातामध्ये काय घ्यायची? भेटवस्तू न्यायची. है ना? है ना? समित पाणी, हातामध्ये काय घ्यायची? समिधा. उपनिषदात आलेलं आहे ना. तर हातामध्ये भेट वस्तू घेऊन गुरुला शरण जायचं. साष्टांग नमस्कार करिये. मग काय करायचा? साष्टांग नमस्कार करायचा आणि मग म्हणायचं, हे भगवान मेरे को ब्रह्म विद्या का उपदेश करो. मग त्या गुरुला म्हणायचं, हे देवा, हे भगवान मला काय करा? ब्रह्मविद्येचा उपदेश करा. ऐसा कहिये. बंद किसको कहे. मग असं विचारायचं. बंद किसको कहे है. बंद कशाला म्हणायचं? मोक्ष किसको कहिये. मोक्ष कशाला म्हणायचं? अविद्या किसको कहिये. अविद्या कशाला म्हणायचं? और विद्या किसको कहिये है. इत्यादी प्रश्न करे. विद्या कशाला म्हणायचं महाराज? अशा प्रकारचे प्रश्न कोणाला करायचे? गुरु महाराजाला करायचे. गुरु की प्रसन्नता वास्ते तन, मन, धन, वाणी अर्पण करिके सेवा करे. गुरु प्रसन्न होण्याकरिता तन देऊन टाकायचं म्हणजे शरीर गुरुला देऊन टाकायचं. मन बी गुरुला देऊन टाकायचं. धन बी गुरुला अर्पण करून टाकायचं आणि अर्पण करून सेवा करायची. यह ब्रह्मविद्या के ग्रहण की विधी आहे. ही ब्रह्मविद्ये ब्रह्मविद्या ग्रहण करण्याची विधा आहे. अशा पद्धतीने विधीपूर्वक शरण जायचं. कोणाला? गुरुला. वेदशास्त्र रूप डमरू कहिए डाक बजाए बजाए के. ऊपर कहे जो 25 तत्व तिनमें से 5-5 तत्व बलिदान एक एक भूत को आप आपका भाग अर्पण करी के. आता हे भूत किती लागले एकूण? 5 भूत लागले. 5 भूताचे किती भाग आहेत? 25 भाग. तर मग हे गुरुला शरण गेल्यानंतर गुरु काय करणार? वेदशास्त्र रूप डमरू वाजवणार. है ना? हे उपनिषद वगैरे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, गीता, ब्रह्मसूत्र हेच काय? असे वाजविणार. वाजल्यानंतर इसके ऊपर कहे जो वर जे सांगितलेले 25 तत्व है ना? तर 25 तत्व तिनमे से त्यामध्ये 5-5 तत्व असे वेगवेगळे करणार. कशाचे? आकाशाचे 5, वायूचे 5, जलाचे 5, तेजाचे 5, पृथ्वीचे 5 असे वेगवेगळे करून एक एक भूत को आप आपका भाग अर्पण करे. तर एका एका भूताला ते 5-5 भाग केलेले एका एका भूताला अर्पण करणार कोण? मग गुरु. मैं इन 25 तत्व का द्रष्टा हूं. अर्पण करायला लावणार आणि मी ह्या 25 तत्वाचा काय? द्रष्टा आहे. इस रीति से निश्चय करके इन पंच महाभूत की भूतन की अत्यंत निवृत्ती होवे है. मी या हे भूत माझे नाहीत, ह्या भूतांचा मी द्रष्टा आहे. अशा पद्धतीने निश्चय करून त्या 5 महाभूतांची काय होणार? आत्यंतिक निवृत्ती होणार. इस रीतीचे स्थूल देह का मैं द्रष्टा हूं. अशा पद्धतीने मी स्थूल देहाचा द्रष्टा आहे असा विचार झाला. आता सूक्ष्म देह का मैं द्रष्टा हूं. मी सूक्ष्म देहाचा द्रष्टा कसा आहे याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री